नमस्कार. आज मी बनवते आहे धाबा स्टाईल पनीर अंगारा. त्यासाठी आपण पॅन गरम करून त्यात अख्खा गरम मसाला घातला आहे. हा अख्खा गरम मसाला थोडा व्यवस्थित परतला की आपण टॉमॅटो, नंतर आलं, मिरची, सुकी मिरची आणि मिरची हे सगळं घालायचं आहे. आणि आता आपल्याला हे थोडंसं शिजल्यावर आपल्याला काजूगर घालायचं आहे. हे काजूगर व्यवस्थित आपल्याला परतायचं आहे. हे चांगले परतून घ्या. आपणा सर्वांस नम्र विनंती आहे की आपण रश्मीजीत किचन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आता आपण हे व्यवस्थित हे बघा टोमॅटो व्यवस्थित शिजला आहे. त्यानंतर आपण हे बाजूला ठेवून गार होऊ द्यायचे आणि त्याची एकदम फाईन पेस्ट करायची आहे. तोपर्यंत आपण तेल गरम केलं आणि त्यात जिरं टाकलं आणि जी आपण आता ही वाटलेली पेस्ट आहे ही व्यवस्थित आपल्याला परतायची आहे. हिचा पूर्ण वास निघून गेला पाहिजे आणि मिरची पावडर आता आपण टाकली. एकदम छान भाजून नाही त्याला तेल सुटे पण आपल्याला परतायचे आहे. आता धणे पावडर ही टाकली. ती व्यवस्थित आपण मिक्स केली. कसुरी मेथी थोडी टाकायची आहे. ती दोन्ही हातावर चोळून टाका म्हणजे याचा वास चांगला येतो. अशा प्रकारे आपण व्यवस्थित त्याच्यात मिक्स केली. आता आपल्याला झाकण ठेवून ह्याला तेल सुटायला द्यायचं आहे. हे बघा आता बाजूने तेल सुटायला सुरुवात झाली. आता आपल्याला ह्याच्यात चौकोनी आकाराचे कॅप्सिकम टाकायचे आहे. ही आपल्याला क्रंचीच ठेवायची आहे. जास्त शिजवायचे नाही. व्यवस्थित परता आणि 2 मिनटं झाकण ठेवून आपल्याला त्याला शिजू द्यायचे आहे. अशा प्रकारे 2 मिनटानंतर आपल्याला झाकण काढायचं आहे आणि परतायची आहे भाजी. आता आपल्याला जे पनीर आहे ते पनीर कच्चंच टाकायचं आहे. ते आपण असंच कच्चंच वापरायचं आहे. नेहमीसारखं आपण गरम पाण्यात टाकून वगैरे असं करायचं नाही आहे. व्यवस्थित परतलं आणि तुम्हाला जेवढी त्याची ग्रेव्ही आहे त्या प्रमाणात मी ते अर्धा वाटीच पाणी घातलं आहे. ते पाणी गरम करून घातला तर बरं. मी आता थंडच घातलं आहे. तर अशा प्रकारे ते व्यवस्थित परतायचं आहे आणि ते जास्त अति परतू नका नाहीतर आपलं पनीर कुस्करायचा संभव असतो. आता ही बघा व्यवस्थित आपलं उकळी आली आहे भाजीला म्हणजे आपली भाजी तयार. आता आपण मीठ टाकलं. आता मीठ टाकल्यानंतर आपण परतून बघितलं. आता आपल्याला याला दम द्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक कोळसा गॅसवर गरमागरम करायचा आहे आणि तो भाजीच्या बरोबर मध्ये ठेवायचा. मध्येच आपण याच्यात बटरही टाकलं आहे. हे बघा हे भांडं आता आपण मध्ये भाजीत ठेवलं आहे आणि याच्यात एक कोळसा ठेवतो आहे आणि कोळशामध्ये आपल्याला आता तूप किंवा तेल टाकायचा. आपल्याला ह्या भाजीला स्मोकी फ्लेवर यायचा आहे. हा जो दम आहे आपल्याला भांड्यात मुरू द्यायचं आहे म्हणून 10 मिनटं आपल्याला तसंच ठेवायचं. 10 मिनिटानंतर आपल्याला भांडं बाजूला करायचं आहे.